नवनवीन दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा सदानंद मगर या यूट्यूब चॅनलला।
शरीराचा भाव लक्ष्य राठाव स्मशानीचा रडते रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणते हाय हाय यम धर्म वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरात ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांडोळे कुळनाम रूपासी शरीर ज्याचे त्यासी समर्पिले तुका म्हणी रक्षा झाली आपे आप उजळला देव गुरु कृपे रडते रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणते हाय हाय यम धर्म पांडुरंगा
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपणा देवा मुक्ताबाई त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची शरण शरणे गणाथाबाई माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची या माता नमस्ते वत्सले सदा मातृभूमे त्वया हिंदभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते कि तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे ना रहे तेरा चल पावन हो माँ तन में सास बहे ना बहे विठला विठला स्मशाणीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय धर्म प्राप्त प्रसंगी उपरोक्त विषयाला अनुसरून जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन सेवे करता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य महान संत विभूती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग गाथ्यातील अतिशय सुंदर आणि सटीक प्रसंगाला अनुरूप असा अभंग आज सेवे करता निवडलेला आहे। अभंगाकडे वळत असताना किंवा अभंगाची भूमिका प्रतिपादित करत असताना अभंगाचा सरळ सरळ अर्थ इतका सहज आहे आणि सटीक आहे। महाराज म्हणतात जोपर्यंत या शरीरामध्ये आत्म्याचं तादात्म्य आहे तोपर्यंत शरीर सुदृढ असतं स्वस्थ असतं यथोचित असतं आणि ज्या दिवशी या शरीरातून आत्मा वजा होतो त्या दिवशी शरीराची अवस्था मांडत असताना महाराज म्हणतात झाला प्रेतरूप शरीराचा भाव त्या दिवशी शरीराची अवस्था कशी भावनाम अवस्था झाला प्रेतरूप महाराज म्हणतात ते प्रेत बनतं आणि मग अशा प्रेतरूप शरीराला घरामध्ये ठेवता येत नाही लक्ष याला स्मशानीचा त्याला स्मशानाकडे न्यायचं असतं। महाराज स्मशानाकडे जात असताना व्यावहारिक दृष्टिकोनातलं चित्रण प्रदर्शित करत असताना आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते परिजन आकांत करत अशा प्रकारे त्या प्रेतयात्रेमध्ये सामील झालेले असतात सहभागी झालेले असतात यांच्याबद्दल तुमचं मत काय। महाराज अगदी स्वच्छ मांडतात रडती रात्रंदिवस काम क्रोध माया कामाच्या क्रोधाच्या मायेच्या रूपाने आकांत करणारी माणसं यमधर्माला दोष देतात म्हणते हाय हाय यमधर्म स्मशानामध्ये नेल्यानंतर संयुक्तिक रूपाने काही क्रिया करायच्या असतात त्या क्रियाच्या संबंधाने अतिशय सुंदर असं विश्लेषण महाराजांनी अभंगाच्या पुढच्या चरणांमध्ये मांडलेलं आहे। या अभंगाच्या निरूपणाच्या कक्षेकडे वळण्याच्या पूर्वी आजच्या कीर्तनाचं प्रासंगिक निमित्त काय आहे खरं म्हणजे भगवंताच्या पदकमलाची आणि चरण अनुरागाची अव्याहतपणानं अखंडपणानं सेवा करणारे पंढरी सारख्या पुण्य पावन क्षेत्रावर एका पुंडलिकासाठी परमात्म्याला यावं लागलं आणि आपल्या बनखंडेश्वर महादेवाच्या पवित्र दरबारात अखंडपणानं अव्याहतपणानं वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा करणारं आपल्या गावातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय गोलोकवासी साकेतधामवासी भगवंताच्या चरणी विलीन झालेले हरिभक्तीपरायण आमचे पुंडलिक अण्णा भाकरे अण्णांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजच्या या कीर्तनाचं हे प्रयोजन आहे। एक पुंडलिकासाठी वैकुंठाचा श्रीहरी प्रत्यक्ष चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला आणि दुसरे पुंडलिक आषाढीच्या दिवशी पांडुरंगाला भेटायला गेले विठ्ठल
आणि म्हणून अण्णांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं परिवाराच्या माध्यमातून आजच्या कीर्तन सेवेचं प्रयोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून मला निमंत्रण मिळालं ते आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय आमचे नानादादा पाटील. त्या पाटलांनी फोन केला आणि मला वाटतं त्या दिवशी मी हरिद्वारला होतो आणि त्यांनी सांगितलं की अण्णांची उत्तर कार्याची सेवा आहे. मी विचारलं हे कसं झालं, त्यांनी माहिती दिली. खरं सांगू का दादा, काही माणसं या जगामध्ये असे असतात की त्यांचं जगणं सुद्धा त्या ठिकाणी आनंदमय असतं, त्यांचं जन्माला येणं सुद्धा आनंदमय असतं आणि त्यांचं जाणं सुद्धा आनंदमय असतं. काही जन्माला येताना दुखी येतात, जगताना दुखी जगतात, मरताना दुखी करून मरतात आणि मेल्यानंतर सुद्धा समाजाला दुःख देतात. विठाला तुम्ही तपासा, ज्या माणसाचं कर्तृत्व मोठं त्या माणसाचं आयुष्य कमी, ज्या माणसाचं समाजामध्ये काम मोठं त्या माणसाचं जीवन अतिशय कमी. आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे. ज्याची समाजाला गरज आहे ते जास्त काळ जगत नाही आणि जे मराव वाटते वाट पाहते ते खवत मरीत म्हणून आज महाराष्ट्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय कापसे बाबा आहेत, आदरणीय परमश्रद्धेय आमचे स्वरानंद म्युझिक अकॅडमीचे संचालक, मला पूज्यस्थानी असणारे आमचे सदानंदजी मगर गुरुजी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध वारकरी आमचे आदरणीय पालवे बाबा आहेत, पखवाजाच्या साथीला मृदंगमणी तालसम्राट व्यक्तिमत्व आमचे स्नेही आदरणीय प्रकाश बाबा आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आहेत. माझ्यासोबत आलेले सोमनाथजी महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले मृदंगाचार्य आदरणीय आमचे मोहिते महाराज आहेत आणि या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी सर्व आप्तेष्ट स्वकीय वर्ग आहेत. लक्षात घ्या, मानवी जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला मिळालेले जे आयुष्य आहे सज्जन हो, या आयुष्याची जर आपण त्या ठिकाणी गणती केली तर हे आयुष्य स्वर्गापेक्षा सुंदर आहे. जगाच्या पाठीवर माणसाला मेल्यानंतर स्वर्ग मिळतो असं म्हटलं, मेल्यानंतरचा स्वर्ग नाही असं नाही, मेल्यानंतर स्वर्ग आहे, पण ज्यांनी पाहिला ते निरोप द्यायला खाली येत नाहीत, हे दुर्दैव आहे. विठ्ठल मेल्यानंतर स्वर्गाची संकल्पना आहे, मेल्यानंतर स्वर्गामध्ये फार सुख आहे म्हणे, पण त्या सुखाचा अनुभव सांगता येत नाही, मांडता येत नाही. पण या मृत्यू लोकांमध्ये 3.5 हाताचा नरदेह मिळाल्यानंतर भगवंतांनी यथोचित आयुष्य आपल्या पदरामध्ये घातल्यानंतर जर जीवन चांगलं जगता आलं तर आपल्याला मृत्यू लोकात सुद्धा स्वर्ग उभा करता येतो. पण आपल्याला जीवन कळणं, जीवनाची व्याख्या कळणं. लक्षात घ्या, माणसाला मिळालेलं जीवन किती संकुचित आहे, किती छोटं आहे आणि क्षणार्धात संपणार आहे. एका मिनिटात व्याख्या करून दे. जीवन म्हणजे काय असतं, फार छोटी व्याख्या आहे जीवनाची. तुम्ही आम्ही सगळेजण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर आपण पहिलं काम आईच्या पोटातून बाहेर पडल्यानंतर काय करतो तर श्वास घ्यायचा. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं की त्याचं पहिलं काम आहे श्वास घेणं. का? जोपर्यंत आईच्या पोटाशी त्याचा संबंध आहे तोपर्यंत त्याला होणारा श्वासाचा पुरवठा आईच्या शरीरातून त्याच्या बेंबीला जोडल्या गेलेल्या नाळेच्या माध्यमातून होत असतो. ताई काय करते, जन्म झाल्यानंतर पहिली नाळ कापते. तिने नाळ कापली की मग आपण बाह्य जगतातला पहिला श्वास घेत असतो. जन्माला आल्यानंतर येताना जीवाचं पहिलं काम आहे श्वास घेणं आणि या जगतातून जाताना म्हणजे मरताना जीवाचं शेवटचं काम आहे श्वास सोडून देणं. आता नीट आहे का? पहिलं काम आहे श्वास घेणं आणि शेवटचं काम आहे श्वास सोडून देणं. श्वास घेणं अधिक श्वास सोडून देणं याच्या मध्ये जे शिल्लक राहतं त्याचं नाव जीवन आहे. विठ्ठल मग घेता येणार आहे म्हणून जन्माला आल्यानंतर अस्तित्व उभं राहणार आहे, पण कधी सोडून जाणार आहे याचं गणित आपल्याकडे देवानं ठेवलेलं नाही किंवा याची पूर्व सूचना पण नाही आपल्याकडे. असली तरी आपण एवढे तंत्रज्ञ नाही की त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. नाही असं नाही. या जगात नाही शब्द नाहीच मारत, म्हणायचंच नाही की अशक्य अशक्य काहीच नाही. नाही हा शब्द नाही. फक्त एका गोष्टीला जगामध्ये पर्याय नाही, त्याचं नाव मरण आहे. बाकी मरण सोडून सगळ्याला पर्याय. विठ्ठल ठीक आहे.
आपण कधी मरणार आहे हेही कळतं, पण ते कळून घेण्या इतके तंत्रज्ञ आपण असावं, योगी तरी असावं. संत सानिध्यामध्ये काने घालून या बोटनादे जे पहावे, ना ऐकता जाणावे 9 दिवस. ज्ञानोबरांनी फार सुंदर सांगितलं. तुमचं मरण ओळखायचं का तुम्हाला? फार सोपं आहे म्हणे. काय सोपं आहे? कानामध्ये 2 बोट घाला, काने घालून या बोटनादे जे पहावे. बघा सर्र असा आवाज येतो म्हणे प्रत्येकाच्या कानामध्ये, असा प्रत्येकाच्या येतो सर्र असा आवाज. म्हणे हा ज्या दिवशी बंद होईल ना ऐकता जाणावे 9 दिवस. ज्या दिवशी तो आवाज बंद होईल ना, समजायचं 9 दिवसानंतर आपलं दफडं वाजणार. 9 दिवसानंतर आपला कार्यक्रम होणार. हे चिन्ह आहेत. पुन्हा काय चिन्ह आहेत बघा. म्हणे नाकाचा शेंडा दिसतो म्हणे प्रत्येकाला. बघा प्रत्येकाला दिसतो, प्रत्येकाच्या नाकाचा. तो चपटा असला तरी दिसतो, कारण त्या तुलनेमध्ये देवाने शरीर बनवलेलं असतं. प्रत्येकाला दिसतंय. म्हणे हे ज्या दिवशी दिसणं बंद झालं ना, म्हणे तेची दिनी रामकृष्ण हरी का 4 दिवस. बघा प्रत्येकाच्या भोया दिसतात म्हणे प्रत्येकाला. तुम्ही असं ऑब्झर्वेशन करा. भोया दिसतात, आयब्रो केलेल्या सोडून, ब्युटी पार्लर केलेल्या सोडून प्रत्येकाला दिसतात. ज्या दिवशी दिसणं बंद झाल्यानं म्हणे समजायचं मृत्यूकाळ समीप आलेला आहे. लक्षात येत आहे तुमच्या? हे चिन्ह सांगितलेले आहेत. पण तरी देखील शक्यतोपर्यंत भगवंतांनी थेट प्रसारणाची यंत्रणा गुरुजी तयार करून ठेवलेली. मग तुम्ही मरणार आहे, तुम्हाला सूचना द्याव्यात का? त्यात सुद्धा देवाने आपली काळजी वाहिलेली आहे. कशी? ऐका. एखाद्या घरामध्ये बाळ जन्माला येणार, किती महिने अगोदर कळतं? अन्नाचा वास यायला लागला, कोरड्या वकाड्या व्हायला लागल्या, आहे की नाही? लगेच कळतं बाळ जन्माला येणार आहे. 9 महिने अगोदर आपल्या घरामध्ये कळतं बाळ जन्माला येणार आहे. 9 महिने अगोदर बाळाच्या जन्माची सूचना देणारा देव 9 सेकंद अगोदर आपल्याला मरणाची सूचना देत नाही. का? देवाला माहित आहे माझी संतान आनंदाला पचवू शकते, दुःखाला सहन करू शकत नाही. म्हणून विठाला म्हणजे एवढी काळजी भगवंताने आपल्याला घेतली नाही, आपली घेतली की नाही. मरणाची जी भयावह स्थिती आहे त्याला तो पचवू शकत नाही. म्हणून असू द्या, हे पचवावं लागतं. पचवावं नाही लागलं काय, लागलं काय, मरण तर ठरलेलंच आहे गळ्यावर. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंहासन पर चढ़े कितनों ने पहरे जंजीर. वो 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88 और 33 कोटी देवता मरे, बड़े काल के फांसी नहीं कितींदा प्रमाण ऐकले आपण. अवतार थांबले नाहीत, त्यांना सुद्धा जावं लागलं. 125 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या अवताराच्या प्रमुख भूमिकेमध्ये जीवन जगणारे भगवान गोपाल कृष्ण एका व्याधानं पायाला बाण मारल्याचं निमित्त केलं प्रभासपट्ट नक्षत्रामध्ये, आणि भगवंतांनी सुद्धा आपला अवतार संपवला. अर्थात इथे कुणालाच राहता येत नाही. का राहता येत नाही? एकाच वाक्यात उत्तर द्यायचं ठरलं तर माऊलीच्या हरिपाठातलं प्रमाण पुरेसं आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सर्वजण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. आणि पाहुणे कोणाला म्हणतात? ज्याला ज्या ठिकाणी गेल्यानंतर कायमचं मुक्कामी थांबता येत नाही. पाहुणा 2 दिवसाचा,
फार झाला 3 दिवसाचा, फार जास्त झाला 4 दिवसाचा, फार झालं मग पोटगा. विठाला हे सगळे मृत्यू लोकातले पाहून येत आपण. त्यामुळे इथं कायमचं थांबता येत नाही, जावं लागतं. गुरुजी लक्षात घ्या मी काय बोलतोय, जावं लागतं. अवतार राहिले नाही. तुम्ही म्हणाल महाराज एखाद्याने वशिला लावला तर ते कधी नाही महाराज, पूर्वीपासून वशिल्याची पद्धत चालूच आहे, अंमल पण झालेला आहे. अनेक जणांनी वशिला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने. एकच दृष्टांत सांगून जाईल पटकन पुढे चालत. भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताला इकडून तिकडे नेण्याची सेवा ज्याच्याकडे होती त्याचं नाव गरुड आहे. या गरुडाचं फार मोठं वजन महाराज, लक्षात येत आहे का तुमच्या? या गरुडाचं फार मोठं वजन. म्हणे देवाला भेटायचं तर देवाची विनंती आळवणी नाही करावं लागत. मग गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी, देवाच्या पायावर डोकं ठेवायचं ते ठेवू देत, कधी ठेवायला भेटल. अगोदर गरुडाच्या पाया पडावं लागतं म्हणे. का? वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आणि म्हणे गरुडाकडून नाही झालं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पाय लक्ष्मीच्या हाती, मग तिसी यावे का कुळती. हा देवाच्या दरबारात सुद्धा मोठे मोठे दांडगे वशिले. गरुड फार चाणाक्ष होता. गरुडाने विचार केला, एवढे दिवस देवाचा भारवाहक म्हणून, वाहन म्हणून, सारथी म्हणून मी काम करतोय की नाही, मला एवढ्या दिवस एवढ्या मोठ्या सत्ताधीश परमात्म्याच्या दरबारामध्ये त्याचा मुख्य माणूस आहे. आपले 2-4 काम होतं घरचे मंत्र्याचा पीएन पाहुण्याची इरी मंजूर नाही केलं. त्यांनी डोकं लावलं बा मंत्र्याचा पीए, पाहुण्याचे तर काम झाले पाहिजे. फार हुशार होता गरुड. तो म्हणला काहीतरी आपलं घरचंच काम करून घेतो म्हणला. 2-3 विहिरी म्हणा, आपल्या शेताकडे रस्ता म्हणा. त्याने असं तपासणी केली, लक्षात आलं काय करून घेऊ. मग म्हणला आपल्याला प्राणप्रिय आहे आपली आई, आईवर फार प्रेम होतं गरुडाचं. म्हणलं आपली आई तिचं वय झालंय, आपल्या अगोदर जर जाणार आहे, आपल्या डोळ्यासमोर जर ती गतप्राण झाली, तिनं देह ठेवला तर किती दुःख होईल. म्हणलं आपण आईला अमर करून घेऊ, त्याची फाईल तयार करतो म्हणला. आणि यम धर्माकडून शिक्का गिक्का मारून एकदम पासच करून आणतो. म्हणून एक दिवस ते यम धर्माकडे गेलो. आता गरुड आल्याबरोबर यम धर्मानं पाहिलं, यम धर्मानं खुर्ची सोडली. मालक बसा. का? मंत्र्याच्या गैरहजेरीमध्ये मंत्र्याचा पीएच मंत्री असतो. या बसा. गरुडाला बसायला खुर्ची दिली. बोला मालक काय काम आहे? गरुडाने सांगितलं, अरे ते माणसं मारायचं दप्तर काढ बर. यम धर्माकडे दप्तर आहे, कोणाला किती वाजून किती मिनिटाला कसं उचलायचं ते, कुठून उचलायचं त्याचं दप्तर आहे. ती वेळ चुकवत नाही तो. त्याने सांगितलं ते माणसं मारायचं दप्तर काढ. गुरुजी यमानं हात जोडले. म्हणजे मालक नोकरीचा प्रश्न कस काय? म्हणजे सदरील सर्व अहवाल संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधीन आहे. लक्षात येते तुमच्या? म्हणजे तुम्ही खासदार आहेत का? नाही. म्हणजे तुम्ही विधानसभा राज्यसभा काय असतं ते मला काय सांगता येणार, ते आहेत का? म्हणे नाही. म्हणजे तुम्ही एमएलसी म्हणे नाही. म्हणजे तुम्ही मंत्री म्हणे नाही. म्हणजे मग हे सोडून हे कोणाला दाखवत आहे? नियमच आहे तसा, कायदाच. गरुड म्हणला तू कोणासमोर बोलायला लागला, तुला भान तरी आहे का? वरती तक्रार करत म्हणला तर सगळी खुर्चीन गिरचीन पदन गिलन वाटाळीन भ्रष्टाचार सगळं काढत म्हणला. घाबरलं होत ते. मला मालक तुम्हाला दाखवतो, फक्त वाच्यता करू नका कोणाजवळ. काय पाहायचं सांगा. माझी आई कावा मारणारे सांग म्हणला. त्यांनी दप्तर उघडलं, त्याच्या आईच्या मरणाची वेळ सांगितली. बस अजून काही काम? काहीच नाही म्हणलं. आता बंद कर. आई ज्या दिवशी मरणार आहे त्या दिवशी बरोबर 12 तास अगोदर गरुडाने ठरवलं, माझ्या आईचे प्राण यमधर्माच्या हाताला लागू द्यायचे नाही. उचलायचं म्हातारीला नाशा ठिकाणी नेऊन ठेवायचं. यम काय? सूर्याचा प्रकाश सुद्धा जिथे येत नाही, हवा सुद्धा जिथे येण्यासाठी 1000 वेळेस विचार करते, अशा ठिकाणी म्हातारीला नेऊन ठेवायचं. त्यानं म्हातारी खांद्यावर घेतली आणि म्हातारीला हिमालयाच्या गिरीकंधारातल्या एका भयावह गुफेमध्ये, जिथं सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचत नाही, अशा गुफेमध्ये घेऊन गेला. संध्याकाळी 6 वाजता म्हातारीचं मरण लिहिलेलं होतं. 5:45 वाजता खांद्यावरची म्हातारी त्यानं गुफेमध्ये उतरवली. कोणाच्या धाकानी? यमाच्या धाकानी. म्हातारी खाली उतरवली, अंग झगटलं, खाली बसला. म्हातारे म्हणला आता तुला दगड मारल्या भीती नाही. असं म्हातारीला बोलतो न बोलतो तर त्याच्या लक्षात आलं की म्हातारीच्या माग कोणीतरी काळ्या चेहऱ्याचा धिप्पाड पुरुष बसलेला आहे. ते पलीकडे पाहिलं, म्हणला कोण आहे?
तो म्हणला मी ये मी आणि तू इथं कस काय म्हणला तसा आणली ना मग तरी म्हणला तुझा आता मी घेऊन जातो म्हणलं. लक्षात येते तुमच्या म्हणजे ज्याच्या भयानी म्हातारीला तिथं नेलं तो अगोदरच तिथं थांबून होता. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तर अपवादानं सुद्धा आपण मृत्यू चक्रातून सुटू शकत नाही. तो योजना करतो कोणाला कसं. पुन्हा दुसरा दृष्टांत सांगतो ऐका. घाटाचा रस्ता होता आणि घाटाच्या पायथ्याकडून घाटाच्या वरच्या बाजूला बस चालली होती. घाटाच्या खालच्या गावात बसला थांबा होता आणि वरच्या गावात दुसरा थांबा होता. मध्ये थांबा नव्हता. 42 प्रवासी बसमध्ये बसले होते आणि घाट चढून 2 किलोमीटर गाडी गेल्यावर एका वाटसरून गाडीला हात दिला. थांबा नाही बसला पण ड्रायव्हर सज्जन असल्यामुळे बसचा त्यांनी गाडी थांबवली. काहीतरी अडचणीत दिसतोय माणूस. तो माणूस बसमध्ये बसला. बस पुन्हा 1 किलोमीटर पुढे गेली. आता मोजून अंतर झालं 3 किलोमीटर. बसमध्ये बसलेल्या माणसानं कंडक्टरला सांगितलं कंडक्टर मामा काय मग खाली उतरू द्या. अहो तो म्हणला पण तुम्ही बसले आता आणि उतरताय उतरू द्या तुम्हाला काय करतात. शिल्लक माणसाला बोलून डोकं लागलं. कंडक्टरने उतरून दिलं. त्याला उतरून दिल्यानंतर ती बस घाटाच्या मधोमध गेली आणि घाटाची दरड कोसळली. दरड कोसळून 42 माणसं बसमधले जागीच ठार झाले. बसमधले 42 माणसं मेल्यानंतर खाली उतरलेल्या माणसाला माहिती मिळाल्यावर त्यांना आनंद उत्सव साजरा केला. बरं झालं म्हणलं बाप्पा उतरलो नाही तर मी मेलो असतो. काय म्हणला बरं झालं बाप्पा उतरलो नाही तर मी मेलो असतो. पण एका तज्ञ शहाण्या माणसानं सांगितलं नालाय का तू उतरला म्हणून तो वाचला पण तुझ्यामुळे तो 42 जण मेले. म्हणजे कसं तुला चढायला आणि उतरायला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ जर त्या बसचा तो घेतला नसता तर तेवढ्या वेळात ती बस त्या दरडीच्या पुढे निघून गेली असती आणि बस निघून गेल्यावर दरड खाली आली असती. 42 जणांचे प्राण वाचले असते. दोष कोणाला द्यायचा. दोष ना प्रवाशाला द्यायचा आहे. दोष ना बसणाऱ्याला उतरणारा उतरून घेणाऱ्याला आणि बसवणाऱ्याला द्यायचा आहे. दोष कोणाचाच नाहीये. इथं धर्म निश्चित आहे. इथं ठरलेली वेळ सुनिश्चित आहे की बस रस्त्यानं जाणाऱ्या माणसाचं निमित्त करून 42 जण बसच्या खाली घेऊन त्यांचा मृत्यू दरडीच्या खाली आहे म्हणून त्यांना मापात आणायचं ही भगवंताची लीला आहे. याचा अर्थ आपला मृत्यू कुठे कसा कोणत्या कारणाने होणार आहे हे सगळं जरी ठरलेलं आहे पण लक्षात घ्या त्याला आपण टाळू शकत नाही. काळाची सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि कसोई सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन वगैरे वगैरे कोणी सोडू शकत नाही. आपण जाणार एक दिवस आणि ज्या दिवशी आपण जाणार ना त्या दिवशी आपलं चालतं बोलतं शरीर प्रेत होणार. काय होणार प्रेत होणार. आणि ते कितीही आवडतं असलं तरी त्या शरीराला महाराज म्हणतात मग घरात नाही ठेवता येणार. कुठे अभंगाच्या पहिल्या झाला प्रेत रूप शरीराचा भाग. झाला प्रेत रूप शरीराचा भाग.
बोलतात झाला प्रेत रूप शरीराचा. आत्मा निघून गेला की शरीराचं प्रेत होईल. ज्या दिवशी प्रेत झालं त्या दिवशी त्याला लक्ष्यला ठाव स्मशानीचा, त्याला स्मशानाकडे न्यावा लागतो. असा माणूस नाही मेल्यानंतर ज्याला स्मशानात न्यावं लागत नाही. प्रत्येकाला स्मशानात न्यावं लागतं. का न्यावं लागतं? भारतीय संस्कृतीमध्ये अग्निदाह नावाचा प्रकार सांगितलेला आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. अग्निदाह काय का? आपलं शरीर 5 तत्वापासून बनलेलं असतं आणि भगवान परमात्मा जीवदान आपल्याला देत असताना हे शरीर 5 तत्वापासून बनवताना 5 तत्वाकडे उसनवारी करून घेतात. देह हा 5चा आणि उसना. पृथ्वी तत्व घ्यावं लागतं, जल तत्व घ्यावं लागतं, भूमी तत्व घ्यावं लागतं, आकाश तत्व घ्यावं लागतं, वायू तत्व घ्यावं लागतं, अग्नी तत्व घ्यावं लागतं. हे सगळे तत्व एकत्रित करून आपलं शरीर बनतं आणि त्याच्या माध्यमातून आपलं चलन वलन व्यवस्थित चालतं. आपल्या शरीरात 5 तत्व आहे. अग्नी पण आहे आपल्या शरीरामध्ये. आपण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी आपल्याकडे अग्नी आहे पोटामध्ये. विना अग्नीचं ते पचत नाही. ज्याच्या शरीरातला अग्नी मंद झाला त्याला अपचनाचा त्रास होतो. अग्नी सुद्धा आहे शरीरामध्ये, माती सुद्धा आहे शरीरामध्ये, पृथ्वी तत्व आहे, जल तर आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे. या सगळ्या तत्वापासून शरीर बनलेले. जेव्हा आपली सेंचुरी पूर्ण होते, आपला कार्यकाल पूर्ण होतो, तेव्हा वायू नावाचं तत्व शरीरापासून बाजूला होतं. ते तत्व बाजूला झाल्यानंतर माणसाचा प्राण कुंठित होतो. पहिला श्वास बंद पडतो की नाही, वायू तत्व निघून जातं. वायू तत्व निघून झालं की श्वासाची गती मंदावते. ती गती मंदावली रे बाबा, मग आत्मशरीर सोडतो. तो एवढ्या सहजासहजी सोडत नाही बरं का. आता इथे एक शास्त्र आहे बारीक ऐका. आपल्या शरीरामध्ये आपल्याला भगवंतानी जीवदान दिल्यानंतर आईच्या पोटामध्ये आपलं जेव्हा शरीर आपलं तयार होतं तेव्हा 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये या तयार झालेल्या शरीरामध्ये जीव पडतो. जीव पडतो म्हणजे येतो म्हणजे यायला जागा लागते. कुठून येतो, कसा येतो? शास्त्र असं म्हणतं, बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या डोक्यावर बरोबर मधोमध एक अशी नरम जागा असते. काय म्हणतात त्याला? येतं तुम्हाला, नका ना काढू, सांगा काय? टाळूच. हा बरोबर, त्याचं उत्तर आहे टाळू. या टाळूतून जीव पडतो आणि तो आतमध्ये येतो, तो स्थिर होतो. तो स्थिर झाला की हळूहळू गर्भ वाढायला लागतो, परंतु येताना तो टाळूतून येतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जीव येताना टाळूतून येतो, जाताना टाळूतून जात नाही. जाताना टाळूतून फक्त सिद्ध पुरुषाचा आणि एखाद्या महान आत्म्याचा, महात्म्याचा जीव जिथून आला तिथून जातो. कारण येताना हे द्वार देव उघडून देतो आपल्याला. स्कीम आहे ती, योजना आहे देवाची. येताना मी उघडून देईल, जाताना उघडावं लागल. येताना देव उघडून देतो. येताना प्रत्येकाचा जीव टाळूतून येतो, जाताना टाळूतूनच जाईल असं नाही. मग कुठून जातो? जैसे जाचे कर्म तैसे, जैसे जाचे कर्म तैसे, कर्मानुसार गणित ठरतं. जीव कुठून जाणार आहे? काहींचा नाकातून जातो, काहींचा कानातून जातो, काहींचा तोंडातून जातो,
काहींचा गुप्तद्वारातून जातो आणि काहींचा मूत्रमार्गातून जातो. लक्षणं सांगितले. ऐका, प्रत्येकाचा साथ सारखा जात नाही, प्रत्येकाचा वेगळा जातो. बरं, सहजासहजी जातो का? सहजासहजी जात नाही. असं गरुड पुराणामध्ये वर्णन केल्या गेलं की माणूस मरत असताना म्हणे माणसाच्या शरीराला 1000 विंचू चावल्यानंतर जितक्या वेदना होतात ना तेवढ्या वेदना जीव. एवढंच नाही, आपल्या शरीरावर जेवढे रोम आहेत, अंगावर केस आहेत, एवढे छिद्र शरीराचे मोकळे होतात. आणि एखाद्या विद्युतलतेच्या तारेमध्ये लाईटचा प्रवाह जसा माग पुढे होत असतो तसं डोक्याच्या केसापासून तर तळपायाच्या नखापर्यंत हा आत्मा असे धडके हाणतो आणि निघायला जागा शोधतो, कुठून निघू. मग त्याच्या कर्माची हेरिंग होते आणि त्याच्यानुसार आत्मा आपली जागा सोडून निघून जातो. नाकातून जातो, ठीक आहे, नाकातून गेला. बरं, डोळ्यातून जातो. ओळखायचं कसं? मेल्यावर डोळे उघडे असले, डोळ्यातून गेला. तोंडातून गेलो, तोंडातून गेला. कसं ओळखायचं? मेल्यावर तोंड उघडं असलं, तोंडातून गेला. ज्या माणसाला मृत्यू समयी ज्याचं देहकर्म झालं समजायचं मुक्त मार्गातून गेला. ज्याला लघुशंका झाली समजायचं मूत्र मार्गातून गेला. मूत्र मार्गातून आणि गुप्त मार्गातून आत्म्याने जाणं म्हणजे त्याने निघून जाणं हे शास्त्राच्या दृष्टिकोनातून फार काही चांगलं सांगितलेलं नाही, ते चुकीचं सांगितलेलं. शास्त्र म्हणतं की शक्य होईल तिथपर्यंत इथूनच गेला पाहिजे, पण आपण त्या पात्रतेचे नाही. याला दशमद्वार उघडावं लागतं. काय? 10वं द्वार उघडायला 10वा दरवाजा. तसे शरीराला छिद्र 9च, 10वा आहे पण बंद आहे. हे उघडावं लागतं. शक्यतो इथून गेला पाहिजे, पण आपली तेवढी क्षमता नाही की आपण आपला आत्मा इथून घालू. पण नाकातून गेलेला उत्तम, डोळ्यातून गेलेला उत्तम. नाक आणि डोळा सोडून अन्य कुठल्याही ठिकाणाहून जर आत्मा गेला तर महाराज म्हणतात समजून घ्या त्याची गती चांगली झाली नाही. विठ्ठल. मरण चांगलं झालं का वाईट? परीक्षण यादी क्रमांक 1 इथं ओळखायचं. दुसरं कशावर ओळखायचं? दुसरं ओळखायचं मृत्यू समयी तिथी कोणती होती, काळ वेळ कसा होता, त्याच्यावरून मरण ओळखता येतं. हा राहिला प्रश्न भाकरे अण्णांचा. देवानी बोलायसारखंच काही ठेवलं नाही. आम्ही जातो आता तुम्ही कृपा माहेरीचा काय येईल निरोप म्हणून या झोप डोळा नाही. दिवाळी जशी जशी जवळ येते ना दादांनो, हो दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. दिवाळीच्या मुळानं एखाद्या लेकीच्या अंतःकरणाला आल्हाद मिळावा. तसं आषाढी एकादशी आली की माझ्या पांडुरंगाला भेटायला मी जावं.
अशी उत्कट इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणारा वारकरी आणि अशा आषाढी एकादशीच्या पवित्र पर्व काळावर साधना पर्व काळ गेला अंतरीचा उत्तम पर्व काळ साधना आलो निजाच्या माहेरा भेटो रघुमाईचा मला आमच्या पुंडलिकांनी आषाढी एकादशीचा पर्व काळ जो योग्याला साधता येत नाही, जप्याला तप्याला संन्याशाला साधूला संतांना मुनिजनांना ज्याच्यासाठी आपलं आयुष्य सगळेजण खर्च घालतात अशा पर्वकाळी आपला देह ठेवला. जणू काही पांडुरंग वाट पाहत होता आणि काय म्हणतो एका दिवसामध्ये आषाढीच्या पवित्र पर्व काळावर आपला देह ठेवून संबंध जग ज्या पांडुरंगाला आडवीत असत की देवा अलीकडे या मला पलीकडे न्या पांडुरंगा नदी भरली ही चंद्रभागा. वैतरणी काय जगत आपल्या सगळ्या दुःखांवर विजय प्राप्त करून काळावर विजय प्राप्त करून आदरणीय अण्णा एकादशीच्या दिवशी दोवरी दोन्ही माऊलीची ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली. एकादशीला देवाचा दरवाजा उघडा दोवरी दोन्ही ज्ञानेश्वरी भुजा आलो घेऊनी आलिंगवया लागुनी तयाचे अंग. ज्ञानोबराय म्हणतात जो मला ध्यातो, जो माझं स्मरण करतो, जो माझ्या स्मरणामध्ये देह ठेवतो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वायो कलेवरम समद्भावय प्रायंते नास्त्रश्य निसंशया. जो माझं चिंतन करत करत देह ठेवतो ना अर्जुना, मग मी काय करतो दोवरी दोन्ही दोन हात मी असे बाहू पसरून उभा राहतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, भुजा म्हणजे हात कशासाठी आलिंगवया लागोनी तयाचे अंग. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी पांडुरंगाने आलिंगन दिलं. अशी माणसं असतात अन्नासाठी काही की त्यांच्या मरणाचा सोहळा होता. झाला का नाही सोहळा? आपल्या होईल की नाही माहित नाही मला. आपला आता कोरोनानं काय काय दाखिलं आपल्याला, न बोललेलं बरं. आपल्या मरणाचा सोहळा होईल की नाही माहिती नाही, पण अण्णांसारख्या व्यक्तिमत्वाच्या मरणाचा सुद्धा सोहळा होतो. भाग्य लागतं त्याला. तो काय म्हणे भाग्य या नावे हे खरं भाग्य आहे. आणि त्याच्याहून कळतं महाराज माणसाचं मरण कसं झालं ते. उत्तम चिपती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणि म्हणून ज्या दिवशी माणूस देह ठेवतो या परीक्षणावरून कळतं त्याचा मृत्यू चांगला झाला की नाही. पण मृत्यू चांगला होऊ द्या नाही तर वाईट होऊ द्या, स्मशानात नेणं अनिवार्यच आहे. ठोकावंच लागतं, जाणवत लागतं. का मी सांगितलं देह हा पाचाचा 5 तत्वापासून ते आणलेला असल्यामुळं जे ते तत्व ज्या त्या तत्वाला परत देण्यासाठी केल्या गेलेली क्रिया आहे. वायू निघून गेला, 4 तत्व शिल्लक राहिले, स्मशानात घेऊन जायचं, आग लावायची, पेटवताना
धूर निघतो, धुराच्या रूपानं आकाश तत्व आकाश तत्वात जातं, अग्नि तत्वामध्ये जातं. राख किती खरडून उचलली तरी उचलल्या जात नाही, थोडीशी जमिनीमध्ये शिल्लक राहते. भूमितत्वामध्ये जातं. शेवटचं तत्व आहे जलतत्व. जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वामध्ये होण्यासाठी मेलेल्या माणसाच्या राखेचा पाण्याशी संबंध सांगितलेला आहे. थोडस बारीक ऐका गड्यावा आता. पाण्याशी संबंध माणूस मेल्यानंतर राखेचा सांगितलेला आहे, पण याचा अर्थ अख्खी गंगा घाण करावी असंही नाही. मला सांगा, माणसाचे कर्मच चांगले नाहीत आणि मेल्यावर राख नाही, अख्खं मथरण अख्खं घर जरी गंगेत नेऊन डुबून आणले. तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, पादामृत पिलाने से क्या फायदा. म्हातारी मिली आमच्याकडची एवढी खतरनाक, तिनं कधी साधू संताला दान धर्म केला नाही, कोणा ग्लासभर पाणी घोटभर चहा पाजला नाही. म्हातारी मिली. पोरं म्हणले हरिद्वारला न्यायची. म्हणलं काय, म्हणली मुक्ती भेटत. म्हणलं नाही भेटत. म्हातारी तेवढी खडूस आहे म्हणलं, ती जाणारच नाही, तिचा विषय. त्यांनी काय केलं, त्यांनी म्हातारीची राख पोतडीत भरली आणि अख्खं घर रेल्वेनं हरिद्वारला जायला निघालं. म्हणलं म्हातारीनं सांभाळा बरं, म्हातारी वापस येऊ शकते. त्यांनी ती राख पोतडीत भरली. सगळ्यांना वाटत होतं म्हातारी खरतडे, काही होऊ शकतं म्हणून एक एक जण ते थैली सांभाळायला ड्युटी लावली. काय थैली जवळपास बसणार असं पक्क धरून बसायचं थैलीला. रेल्वे स्टेशनवर चढताना पाहिलं ते म्हणे बा थैली मोठी दिसती आणि सांभाळणार लय कटाक्षाने सांभाळचं, याचा अर्थ माल मोठा आहे. पडिलीन त्यांना कुठे गेले हरिद्वार. पोरं मला म्हटले, मला म्हणले महाराज म्हातारी रेल्वे स्टेशनहून चोट्यान नेली. मी म्हणलं मी पहिलंच म्हणलं होतं ती म्हातारी हरिद्वारला जाणार नाही. म्हणलं महाराज आता तसं नाही करत. काय म्हणलं आता इमानान का व्हायना, हसत्या का व्हायना म्हातारीची नेतो. म्हणलं तरी नाही जाणार. लक्षात येतो तुमच्या. म्हणलं तरी नाही जाणार. महाराज त्यांनी काय केलं, ते हसत्या डब्यामध्ये भरल्या, लगेच औरंगाबादला आलं. औरंगाबादून विमानतळात गेलं, विमानात बसलं, दिल्लीला उतरलं आणि दिल्लीहून हरिद्वारला जायला ट्रेन लेट होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलं. डबा गिबा खाली ठेवला. मित्रांना म्हणला 2 तास जरा मला आराम करायचा आहे, पुढे जायला ट्रेन नाहीये, तोपर्यंत जरा विश्राम वगैरे करतो. बॅग वगैरे बाजूला ठेवली, सगळं झालं, आराम वगैरे केला, बॅग हातात घेतली, उठलं, हरिद्वारला गेलं आणि देवबाप्पा पकडले. पूजा गिजा करायची, पूजा चालू झाली. देवबाप्पा म्हणले हसत्या द्या. डबा घेतला, डबा उघडला, हसत्या गायब. म्हणलं म्हातारी त्या डब्यात भरली घरून गेली कुठं. चिंताक्रांत झाला. श्राद्ध न करता परत आला. पुन्हा दिल्लीमध्ये येऊन थांबला. मित्रानं सांगितलं का रे जरा नाराज दिसतोस, काय झालं. काय नाही म्हणले, ज्या कामाच्या उद्देशानं आलो होतो तेच काम झालं नाही. काय मला म्हातारी डब्यात टाकली राव. तुझ्या घरी येईपर्यंत म्हातारी होती म्हणला, पण तिथूनच म्हातारी कुठं गायब झाली. हरिद्वारला गेलो, डब्यात हसत्यात नाही सापडल्या. मित्र म्हणला आल्या आल्या डबा तुझ्या वहिनीजवळ दिला होता का. माझ्या बायकोजवळ. म्हणला हो. 2 मिनिटं थांब म्हणला. तिला लय लोकांची डबे चापलायची सवय. मला एकदा विचारू दे. बायकोकडे गेलं, बायकोला म्हणलं का ग त्या माझा मित्र आला होता औरंगाबादचा, त्याचा तो डबा द्या. ते म्हणजे नाव नका काढू त्या मुर्द्याचं. म्हणजे काय झालं, काय नाही म्हणे, तिकडे कानू बानू खाल्लं म्हणे, हाडकं डब्यात घेऊन चाललं होतं म्हणे, म्हणे गाठरात फेकून हाडकं. मग तरी हरिद्वारला चाललेली गटरात गेली. अजून किती सांगू तुम्हाला. एवढं झाल्यावर गप्पा सगळे भावना. तुम्हाला काही झालं तर चालेल, मी पण म्हातारीला हरिद्वारला नेऊनच नाही. घरी आलं, राख उचलेन, जागेवरची माती उचलून सोनाराच्या डबीजवळच्या डबीत टाकली, अख्खं घर घेऊन हरिद्वारला गेलं रेल्वेला. आणि मग देवबाप्पानं सांगितलं काम करा, आंघोळ्या करून या म्हणे, आता म्हातारीचं श्राद्ध करायचं. सगळेजण आंघोळ्या गिंगोळ्या केल्या. ती डबी आणली, डबी आणून त्या डबीला झाकण लावलं, वरून पाणी शिटलं. देवबाप्पानं सांगितलं काम करा, सोडा बरं डबी आता गंगेत. ते म्हणलं आता महाराजाला घरी गेल्यावर सांगतोस की म्हातारी गंगेत सोडली. म्हणून त्यांनी ती डबी अशी सोडाय करता गंगेत नेली. पण 3 भावापैकी मधल्याची बायको गंगेत खाली आंघोळ करत होती. यांनी वरून म्हातारीची डबी सोडली. ती डबी वाहत गेली. येणं पाण्यात हात घालणं, डबी हातात येणं संगच. ती डबी तिच्या हातात आली. ती म्हणली माय गंगेनं मला प्रसाद द्याला. तिने लगेच घेतली, खिशात घालून गपचिप ठेवली.
हरिद्वारून सगळे घरी आले आणि प्रसादाची वाटप चालू झाली. मग ती म्हणली, बाई मला नाही गंगेला प्रसाद द्यायला होता, 2 मिनिटं थांबा, सगळ्यांना मिळून वाटून देते म्हणून ती मध्ये गेली. तिने ती सापडी डबी आणली. त्याच्याच गावच्या सोनाराच नाव होतं डबीवर. त्याच्यामुळे लक्षात घ्या, माणूस मेल्यानंतर त्याची मुक्ती गंगेमध्ये राख टाकल्यानं होत नसते. त्याचे कर्म तेवढे शुद्ध असावे लागतात आणि तेही शुद्धच असावे लागतात. असण्यात शुद्ध, दिसण्यात नाही. काही लोक दिसण्यामध्ये शुद्ध आहेत, असण्यात नाही. गंज गंटिळा मोठा लावलेला. आमच्याकडचं एक मारायला आलं म्हातारं, एक गंटिळा भजनी मंडळातलं. मला म्हणलं, महाराज मी एकादशीला मरेल का? मनातल्या मनात म्हणलं, तू आमोशाला मरतो की नाही ते मला माहिती. काऊन? त्याला भजनी मंडळाचा अध्यक्ष केला त्या म्हाताऱ्याला. त्याच्याकडे टाळ दिले सांभाळायला. त्याला टाळाच्या द्वाराच्या म्हशीला मोरख्या केल्या आणि पकवास सांभाळायला दिला. त्याला पकवाजाच्या वाद्याचा नातायला धोका बांधला. मग ते विचारते मला, मी एकादशीला मरेल का? लक्षात घ्या, म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. मेल्यानंतर राखेचा आणि पाण्याचा संबंध काय? फाटा इथून कुठला काय संबंध आहे त्याचा ऐका. 5 तत्वापासून शरीर बनलेलं असल्यामुळं त्यातलं जे जल नावाचं तत्व आहे ते जलामध्ये विलीन करावं. याच्याकरता राखाचा पाण्याशी संबंध जोडायचा आहे. किती राख पाहिजे? चिमूटभर राख कपभर पाण्यात घातली तरी चालतंय. येतंय का तुमच्या लक्षात मी काय बोलतो ते? चिमूटभर राख कपभर पाण्यात घातली तरी चालतंय, तरी जलाचं विलिनीकरण पूर्ण होतंय. राहिलेली राख खड्डा खोदून त्याच्यामध्ये टाकून वरती एखादं झाड लावून आपल्या पूर्वजाच्या स्मृती जतन केलेल्या चालतात. एवढीच राख पाण्यामध्ये टाका, खड्डा खोदा, त्याच्यामध्ये एखादं आंब्याचं झाड लावा, फळाचं झाड लावा. युगानुयुग आमच्या आजोबाचा आंबा आहे, आमच्या मामाचा आंबा आहे, आमच्या काकाचा आंबा आहे, ते गेले होते त्यांच्या स्मृतीनिमित्त लावला होता. लक्षात घ्या, असं म्हणून जर आपण ते वृक्षारोपण केलं तर कारणी कधी लागते. आणि आंब्याचं झाड लावलं तर फळही भेटत. दुसरी गोष्ट, आंब्याचं झाड लावणारा व्यक्ती काही हजारो यज्ञाचं पुण्य अर्जित करत असतो. असं म्हणतात, पावसाळ्यामध्ये आंब्याच्या झाडावर जर आपण त्या ठिकाणी पाणी पडला, पाऊस पडला आणि त्याच्यावर जेवढे थेंब पडतील ते थेंब पडून त्या पानावरून जर जमिनीवर पडले तर माणसाला तेवढे यज्ञ केल्याचं पुण्य भेटत असतं. ही झाडाची महती आहे. आंब्याचं झाड लावा, पिंपळाचं झाड लावा, वडाचं झाड लावा. तुमच्या माहितीच तो सांगतो पुन्हा, वडाचं झाड काही टन ऑक्सिजन वातावरणामध्ये निर्माण करतं, ही त्याची ताकद आहे. पिंपळाचं झाड काही टन ऑक्सिजन वातावरणामध्ये निर्माण करतं, ही त्याची ताकद आहे. म्हणून वृक्षारोपण केलेलं चालतं. ठीक आहे. स्मशानामध्ये नेऊन माणसाला जाळल्या जातं. पहा, स्मशानातच का न्यायचं? त्याचं उत्तर असं आहे, या जगातली एकमेव इमानदार असलेली जागा आहे स्मशान. त्याच्या एवढी इमानदारी आता जगात कुठं शिल्लक का? वाक्य ऐका. एक कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असलेला माणूस आणि एक भिकारी माणूस, दोघांनी स्मशानात जाळले दोघं. आणि सकाळी अनोळखी नवीन माणसाला नेलं, जो माहितीला नव्हतं त्याला. त्याला म्हणलं, हे बाय, इथे एक कोट्याधीश जाळेले आणि एक गरीब जाळेले भिकारी. सांग बरं, याच्यातली गरीबाची राख कोणती आणि करोडपतीची राख कोणती? सांगता येईल त्याला का? स्मशान भेदभाव करीत नाही. शमशान 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 तेरे इरादे कितने नेक है. ऐका नीट. शमशान 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 तेरे इरादे कितने नेक है. वहां गरीब हो या अमीर, दोनों के बिस्तर एक है. विठ्ठल विठ्ठल. एवढं इमानदार येते. गरीब असला तरी एकच आतरून आणि श्रीमंत असला तरी एकच आतरून. स्मशानामध्ये नेलं, जाळलं. महाराज म्हणतात, आपण मेल्यानंतर आपल्या शरीराला रान शेण्याचं लोक लावतीलच. नाही तसं पेटलो तर डिझेल टाकून पेटवतील. आता डिझेल टाकायची बी पद्धत आली. पहिल्यांदा तूप टाकीत होते, आता तूप जरा महागे, डिझेल कुठं स्वस्त राहिले. आता लय दिवसाचे कीर्तन नाही, आज गाडीत डिझेल भरलं तर हा कळ नाही. आता लय लंब झालंय म्हणून लांब गाडी न्यायचं कामच नाही ना. मी म्हणलं एवढ्याच भरा, कुठं जायचं अंदाज होता मला. काय विहा मांडवायला जायचं म्हणलं, जाऊन यायला इतक्याच लागतं. मी म्हणलं तितक्याच भरा. सिग्नल पाहिल्यावर मी म्हणले पडता खात नाही, पुन्हा भरा. लक्षात घ्या. आता डिझेल टाकून पेट
पेटवणारे, लाकडं लावून पेटवणारे, मीठ लावून पेटवणारच आहे. तुकोबाराय म्हणतात नाही रे. आणि मेल्यानंतर आपल्या शरीराला, या शरीराला लाकडामध्ये तरी लोक जाळतीलच, गवऱ्यामध्ये तरी जाळतीलच. असं का करत नाही? जिवंतपणी माणसाने माणसाचं जीवन उज्ज्वल बनवून ठेवा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपण, लागो निधी पाप पुण्यांगा. पुन्हा सांगू, आसवायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. म्हणून तुकोबाराय म्हणतात जिवंतपणी वैराग्याच्या गौऱ्या जर अंगाला लावून घेतल्या, ज्ञानाचा अग्नी जर प्रज्वलित करून घेतला, तर मेल्यानंतर दुसऱ्यावर विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. अण्णा भाग्यवान आहे, अण्णांचं श्राद्ध होतंय, इमानदारीनं सांगा. अशी माणसं आहेत या जगामध्ये काही दुर्भागी की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना काळात पोरांना सूचना दिल्या, तुमचे बाबा गेलेत, पार्थिव याचा अग्निदाह करायचा आहे, एखादा प्रतिनिधी या. पोरं म्हणले आम्ही लय परेशान आहेत, आम्हाला लय भीती वाटायला लागली, तुम्हीच फुका आणि काय पैसे लागतील ते आमच्याकडून घेऊन. अशा सुद्धा स्थिती अनुभवल्या. अशी माणसं या जगामध्ये काही आहेत. अन्न चालता बोलता गेले की 2-2, 4-4 वर्ष खितपत पडतात एका जागेवर. या धडावून त्या धडावर होत नाही, माशा गोंगाट करतात. अहो पोरांचं जाऊ द्या, जिच्या सोबत प्रपंचाची गाठ वाढली ती सहचारिणी, बायको सुद्धा म्हातारपणात नीट पाहत नाही. बरं आहे का? आणि कोणाला मी तर नेहमी सांगत असतो कीर्तनात, ज्या माणसानं तरुणपणात बायकोला लय त्रास द्यायला असतो ना, म्हातारपणात ती म्हातारी लय बदला घेते. पालवे बाबा, माणूस तरुण असतो ना, म्हातारीला असं धारेवर धरतं, ते पाणी आण, तुला कळत नाही का, हे सांगितलं होतं, ते सांगितलं होतं, असं याच 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 याच. मग जुन्या काळामध्ये गणित कसं आहे प्रकाश दादा, माणसाच्या बाईच्या वयामध्ये फरक आहे 10 वर्षाचा. जुन्या काळातलं गणित आता 2-4 वर्षाचा असतो. आता तोही नाही. आता नवरी मोठी असली तरी बघताय, आता भेटो ना. मला असे बिन लग्नवाले पाहिले की मला लय बरं वाटतं. तशा पाहून नाही, आपलं बरं लवकर झालंय म्हणून. 19व्याच वर्षी झाले, आता नसतं भेटलं. आता भेटले असतं मला, पण आता वातावरण खराब. काय असतं 10 वर्षाचा फरक असतो. किती वर्षाचा? मग माणसाच्या शरीराच्या तुलनेमध्ये माऊल्यांचं शरीर बळकट आहे का, त्यांच्या शरीराला श्रम आहे. महाराज यांचं जीवन PhD करण्यासारखं आहे. हे उपस्थित पुरुष मंडळी, यांच्या एवढा त्याग, यांच्या एवढी सेवा, यांच्या एवढं समर्पण, यांची इतकी निष्ठा जगाच्या पाठीवर कुठं शोधून सापडणार. मरावन पुन्हा पुन्हा यांच्या पोटी जन्माला यावं, आपल्या अंगाचे कातडे काढावेत आणि यांच्या पायात जोडे शिवावेत महाराज, तरी यांचे उपकार फेडणार. चला, कीर्तनातून उपहास फार झाला, विडंबन फार झालं, महिलांवर विनोद करणं सोपं असतं, करावे लागतं प्रसंगी विनोदाने बोलता बोलता, पण यांचं समर्पण फार मोठं आहे. आपण आपलं शरीर लवकर थकतं. ज्यावेळेस आपल्या हातातली काठी येते, हातपाय एकदम डगडग डगडग घालतात, तेव्हा म्हातारी टणक असते एकदम. म्हातारं पडतं एका जागेवर आणि मग पडल्या म्हातारी म्हणतं पाणी दे. म्हातारी ऐकून घेतील, ऐकून नाही ऐकल्यासारखं करते, तिकडे तो म्हातारा पाणी दे. म्हातारी पाहतच नाही तिकडे, याला सवय नसते. टाकलेला शब्द माघार घेण्याची याला सवय नसते. शब्द फेकला की काम झालंच पाहिजे. दोनदा म्हणतं पाणी दे, म्हातारी ऐकून नाही ऐकल्यासारखं करते, मग याचा जीव रास्ताळी येतो. मग हे बसल्यावर पाणी देते का, म्हातारी म्हणे बाईस नागापची कोण दांगोड करतो. नाही तर पणात गाजवत हाताना, तकलीफ देत हाताना. म्हणून जायला वाटतं म्हातारपणात म्हातारीन सोय ठेवावं, त्या तरुणपणात बायकाला जीव लावायचा. तुम्हाला चालता अजून जरा मायवर लक्षात खरंय महाराज. बायको ही काही काळापुरती पत्नी आहे, पण ती अनंत जन्माची माता आहे. आईसारखे लालन पालन करण्याचे धारण बायको समजून घ्या महाराज. आता ती त्याच्यासाठी स्पेशल बायकोवर कीर्तन करावं लागतं. कोणच्या बायकोचा वाढदिवस असला की मला बोला, कारण साजरा पोराचा वाढदिवस साजरा करता, पोरीचा करता. अरे बायकोचा करा कधी काय फरक पडतं, तिने किती नाते पार पाडलेत आपल्या घरात.
पत्नी झाली, आई झाली, मामी झाली, काकी झाली, काय नाही झाली ती आपल्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली या मुद्द्यावर. चला पुढे मला काय सांगायचंय ते. एका जागेवर पडलेला माणूस या झाडावर त्या झाडावर होता येत नाही तर पडून मरतेत काही काही. त्याला असं वाटतं कधी मरण येतं पण मरण येत नाही. त्याचा हिशोब पुरा झाल्याशिवाय कसं मरण येत नाही. ऐका पुन्हा एकदा. असा माणूस जर मेला, सुरेश भटाची एक कविता आहे, फार आवडते मला. एकच पंक्ती सांगतो. एका जागेवर पडून आजाराने खितपत दुर्धर आजाराने त्रस्त असलेला माणूस जर मेला, लोक रडते, बाबा गेले, काका गेले, मामा गेले, जायला नाही पाहिजे होतं, पण त्या माणसाला फार आनंद होतो. पण ते मेलं त्याला का. सुरेश भटाची कविता आहे, ऐका. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. सुरेश भट म्हणतात असा मेलेला माणूस, पाटील सुंदर वाजत होतो, असा माणूस सरणावर जाताना काय म्हणतो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरण्याने केली सुटका जगण्याने छळले होते. हो इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. तो म्हणतो सरणावर जाताना मला एवढंच कळलं होतं. का काय कळलं होतं. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. निदान मरण सुटका तरी करतं त्या माणसाचं, पण मरणाने सुटका केल्यावर कर्म सोडत नसतं. कर्म पुढे येत असत. कर्म म्हणतं थांब, झालं का आता पुढे हिशोब माझा. एकदा मटकं फिरवलं, नाक उचलून पाण्यात नेऊन टाकली की 10 दिवसापर्यंत चालते माणसाची हेरिंग. शास्त्र काय म्हणतं पहा. माणूस मेल्यानंतर माणसाचा आत्मा 10 दिवसापर्यंत आहे त्या ठिकाणीच राहतो. म्हणून मेलेल्या व्यक्तीला ज्या दिवशी ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या दिवशी पासून तर 10व्यापर्यंत त्या ठिकाणावर दिवा लावायची पद्धत. 10 दिवसापर्यंत हेरिंग चालते, हेरिंग. आणि बरोबर 10व्याच्या दिवशी मेलेल्या व्यक्तीच्या पाठीमाग राहिलेल्या माणसांनी मेलेल्या व्यक्तीच्या नावाने 10वं करायचं म्हणून हस्त्या ठेवलेल्या असतात. आपण घेऊन जातो का नाही हस्त्या. या हस्त्या म्हणजे मेलेल्या माणसाचे संरक्षित केलेले अधिकार. आपण परवानगी देत नाही त्यांना काय नाही. ते 3ऱ्या दिवशी ते वैतागेल राहतात काही महाराज. कहा यांचा पिच्छा सोडून कहा जातो निघून. पण आपण हस्त्या ठेवल्यामुळे 10 दिवस त्या प्रेतात्म्याला तिथं राहावं लागतं आणि 10व्या दिवशी 10वं करावं लागतं. ते 10वं करत असताना काय करतात महाराज अतिशय सुंदर सांगतात. दिली तिळांजुळी नाम रूपासी, दिली तिळांजुळी मेलेल्या व्यक्तीच्या नावानं राहिलेल्या माणसानं पूजा करायची. कशी मुक्ती भेटत नाही त्याला शास्त्र म्हणतं. आता काहींनी केलीच नाही तर मग काय करावं. समजा मेला एखादा माणूस राहिलेल्यांनी केलीच नाही, मग त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. पिंड पदावरी दिला आपुल्या कधी, माझे झाले गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर, बोंब मारली हर हरिहर, माझे झाले गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे भाग उतरले. काही गोष्टी माणसाला हयातीमध्ये अशा करून ठेवता येतात की मेल्यानंतर कोणावरही अवलंबून राहण्याची किंचितही गरज पडत नाही. आता अण्णांसारखी माणसं आहे, त्यांचं सगळं जीवनच परमार्थात गेलं. जाताना त्यांनी पर्व काळावर देह ठेवला. यांचं उत्तर कार्य नाही केलं तरी भागत होतं. लक्षात येते तुमच्या.
मग केलं, वाईट झालं का चांगलं झालं का? पुण्यवंत व्हावे एका सज्जनाची नावे. हे आता सज्जन माणसाच्या यादीत गेलं. सज्जन म्हणजे बोलण्यातला सज्जन नाही, काही शब्द बोलण्यातच बरे वाटतात. हो लग्न झालं तुमचं? अरे नाही ब्रह्मचारी मी. तुला ब्रह्मचार्याचा अर्थ कळतो? लग्न नाही झालं त्याचा अर्थ अविवाहित म्हणावं. ब्रह्मचारी हा आश्रम आहे, 4 आश्रमातला एक. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. ब्रह्मचारी म्हणजे तपाचरण करणारा. आणि कोण? ज्याच्या स्वप्नात सुद्धा स्त्री येत नाही तो. हो लग्न झालं का नाही म्हणजे ब्रह्मचारी. व्हॉट्सअप शिवाय कर्म लक्षात येत आहे तुमच्या? काही शब्द बोली भाषेतले वेगळे. सज्जन का हो तुम्ही लवाडे? नाही मी सज्जन माणूस नाही. सज्जनाची व्याख्या काय? ज्याचं नाव घेतल्यानंतर पुण्य अर्जित होतं, प्राप्त होतं नाम. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. भाकरी अन्नासारखे माणसं पुण्यवंत सज्जन. नाही केलं पण कृतज्ञता आहे. मग 10व्या दिवशी पोरांनी ते पिंडदान करायचं. पुढे जाऊन करायचं. आता सांगितलं नदीचा काठ. कोणता? गोदावरीच सांगितलंय असं नाही, कोणत्याही नदीच्या काठावरला जा आणि पूजा मांडा. कशी मांडा? 10व्याची पूजा कर्मकांडाच्या दृष्टिक्षेपात अन्य पूजांच्या बदल्यामध्ये अपरोक्ष आहे. अपरोक्ष शब्दाचा अर्थ होतो उलटी. बाकीच्या पूजेमध्ये तांदूळ घेतल्या जातात, 10व्याच्या पूजेत तीळ घ्यावे लागतात. बाकीच्या पूजेमध्ये गहू घ्यावे लागतात, 10व्याच्या पूजेमध्ये जवस घ्यावे लागतात. जव गहू दुष्या. बाकीच्या पूजेमध्ये पाणी सोडत असताना असं सोडावं लागतं. 10व्याच्या पूजेमध्ये पाणी असं सोडावं लागतं. अन्य पूजा करत असताना गंध या बोटांनी लावावा लागतो. स्वस्तेन वैनदशवाः स्वस्तेन मुखा विश्ववेदाः स्वस्तेन स्तारक्षवर्षिणेमि स्वस्तेन बृहस्पती ददातु कस्ते तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासा गैणो मुक्तिकम करतले वेणुकरकिंगम सर्वांगी सुलितम हरिचंदम कंठे मुक्तावली गोपस्त्री विजयते प्रविशति गोपाल रामणी. देव बाप्पा आहे कोणी? असं इथं या बोटाने. कोणत्या पूजेत? रेग्युलरच्या. 10व्याच्या पूजेमध्ये या बोटाने गंध लावा लागतो. बाकीच्या पूजेमध्ये ऐका, चांगला संपूर्ण शिजलेला पक्वान्नाचा नैवेद्य द्यावा लागतो. 10व्याच्या पूजेमध्ये अर्धवट शिजलेलं अन्नधान्य द्यावं लागतं. पिंड पाडतो ना आपण, डाळ कमी शिजलेली असते. बाकीच्या पूजामध्ये पूजा करत असताना यज्ञोपवीत नाम जाणवं डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर. लक्षात येते तुमच्या? जाणवं इकडच्या खांद्यावरून असं इकडच्या खांद्यावरून इकडच्या खांद्यावर टाकावं लागतं. पण 10व्याच्या पूजेमध्ये ते इकडच्या खांद्यावरून इकडच्या खांद्यावर टाकावं लागतं. त्याला अपसव्य म्हणतात. 10व्याचं झालं. अंत्यविधीच्या दिवशी प्रेताला जे पाणी फिरवल्या जातं मटक्याचं, शास्त्र असं आहे ते सुद्धा सोयीचं नाही फिरवत आहे. पण आता आपल्याकडे सवय म्हणून सगळे सोयीचं फिरवते. त्याला उलट फिरवावं लागतं आणि त्याला अप्रदक्षिणा म्हणतात. काय म्हणतात? सुईची घातली जाते ती प्रदक्षिणा आणि उलटी घातली जाते ती म्हणजे नाही, जी घडतच नाही प्रदक्षिणा, अशी अप्रदक्षिणा. त्या सगळ्या विधी उलट्या करून 3 गोष्टीचा त्याग करून घेतला जातो. तेली तिळांजोळी, आता प्रमाण म्हटलं आपण. तिळांजोळी काय काय? कुळ. मेलेला माणूस ज्या आडनावानं जीवन जगत होता त्या दिवशी त्याच्या कोणती सगळी लेखापळी करून घेतल्या जाते. हे तुमचं कुळ वापस घेतलं आम्ही. कुळ. तुमचं नाव कोणत्या नावाने होता? अमक्या अमक्या नाव. हे बा तुमच्या नावाचा अधिकार परत घेतला आम्ही. आणि तुमचं रूप दिली तिळांजोळी. कुळ नाम रूपासी. येतंय ना? अभंग लक्षात येतोय ना तुमच्या? दिली तिळांजोळी कुळ नाम रूपासी. कुळाला तिळांजोळी, नावाला तिळांजोळी, रूपाला तिळांजोळी. आणि या 3 गोष्टीचे अधिकार परत घेतल्या जातात. रूप कशाने संपवल्या जातं? हस्त्या ठेवलेल्या असतात की नाही? नियम असा आहे, 10व्याच्या दिवशी ज्या हस्त्या ठेवलेल्या आहेत त्या हस्त्याला कणकेचा पुतळा करायचा, पिठाचा. हस्त्या त्याच्यात घालायच्या, पुन्हा चिता रचायची, त्याच्यावर तो पुतळा ठेवून जाळायचा.
त्याची राख उचलून पाण्यात टाकायची आणि मग अधिकार सोडून घ्यायचे. दिली तिळांजुळी कुळनावर पाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, ज्याचं शरीर ज्याला होतं त्याला दिलं, आता तुम्ही मोकळे असं म्हणून मेलेल्या माणसाला मुक्त करायचं. 10व्याच्या दिवशी म्हणे तो जीवात्मा तिथून निघून जातो आणि मग तो कुठं जातो? ना स्वर्गात ना मृत्यूलोक नरकात. मग कुठं जातो? म्हणे तो जातो पितर लोकात. मी जाऊन आलेलं नाही बरं का, शास्त्रात सांगायला लागलं. तुम्ही म्हणाल पुरावा काय? शास्त्र. तुम्हाला शास्त्राचं ऐकावं का? मग कोणाचं ऐकावं महाराज? ऐकण्यासारखं एकच आहे जगात, त्याचं नाव शास्त्र. शास्त्र काय ऐकण्यासारखं आहे? शास्त्रातच सत्य. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे देवी. मी नेहमी सांगत असतो या जगात दोनच सत्य आहे. या जगातले खरे दोनच. एक सत्य देव, दुसरं सत्य मरण. याच्या पलीकडे सगळ्या भानगडीच विठ्ठल बाकी सत्य शिल्लक राहिलं नाही गुरुजी. आता सत्य दोनच ठिकाणी आहे, एक देव आणि दुसरं मरण. त्याच्या पलीकडे सत्य नाही. म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं की पितर लोकांमध्ये तो व्यक्ती जातो. तो व्यक्ती पितर लोकांमध्ये गेल्यानंतर 1 वर्षभरापर्यंत त्याला पितर लोकांमध्ये स्थगिती दिली जाते आणि बरोबर ज्या दिवशी ती व्यक्ती मेलेली आहे त्याच दिवशी पुढच्या वर्षी त्या तिथीला त्या व्यक्तीचा हिशोब बोर्डावर घेतला जातो. असं गरुड पुराणात. उदाहरणार्थ एकादशीला व्यक्ती मेलेली आहे, एकादशीला केस बोर्डावर येते, अमुक अमुक हाजीर हो, आले, मोजा पाप पुण्य मोजा. तोपर्यंत पाप पुण्य एका बाजूला केलेलं असतं, पाप बाजूला पुण्य बाजूला. आणि मग म्हणे यम धर्म भरी मोठी तराजू ठेवतात आणि त्या तराजूमध्ये पाप आणि पुण्य टाकतात. पाप पुण्य मोजायला घेतलं, पाप जर जास्त असलं लगेच निकाल लागतो, नरकात पाठवा, गेला नरकात. पुण्य जास्त असलं निकाल लागतो म्हणजे स्वर्गात पाठवा. पण काही लोकांच्या गणितामध्ये असं बिघाड होतं, जेवढं पुण्य केलेलं असतं तेवढंच पाप झालेलं असतं. मग 5 कीर्तन ऐकतो आणि एका कंदुरीत जातो. ते 5 कीर्तनाचं पुण्य 1 कंदुरी बरोबर करून घेतो. जागृत 5 कीर्तनाचं पुण्य खाऊन टाकते. मग देव म्हणला हे उलट झालं. कसं? म्हणजे जेवढं पाप केलेलं होतं तेवढंच पुण्य. आता कसं करता? मग भगवान म्हणतात यल बाजूल फादर्स, याच नंतर पुढचा नंबर घ्या. मग असे माणसं पितर लोकांमध्ये खितपत पडल्यामुळं पितरांचा झालेला क्षोभ मानवी जीवनाच्या व्यवहारावर आणि आपल्या वर्तमानावर परिणाम करतो. गरुड पुराणाचं वर्णन कीर्तन 13व्याचे मधून सांगायला लागलं. हा, आणि ह्या कीर्तनात हेच सांगितलं पाहिजे ना. कोणत्या कीर्तनात काय सांगितलं पाहिजे हे पण गणित आहे. मग पितर जर दुःखी झाले तर पितराचा क्षोभ देवतांच्या स्तवनानी पूजनानी आराधनेनं निघत नाही. त्याला पितरांनाच प्रसन्न करावं लागतं. ज्या घरातले पितर ज्या घरावर क्षोभलेले असतात त्या घरात लग्नायोग्य मुली असल्या जरी तरी त्यांचे लग्न होत नाही. 1 कर्त्या पुरुषाला झोप येत नाही. 2 घरात किती पैसा आला तरी पैसा टिकत नाही. 3 आणि घरातला आजार पण सरत नाही. 4 ज्या घरावर पितराचा क्षोभ झालेला असतो. मग काय करायचं असतं हा क्षोभ काढण्यासाठी? आपल्या घरातला पितर ज्या तिथीला मेलेला आहे त्या तिथीला त्या पितराच्या नावानं अन्नदान करायचं. अन्नदान करायचं. घ्या 1100 रुपये अन्नदानाच्या नावानं. गेले फुकट. सांगला त्यानं गांजा तिथं नाद घाटावर बसला, गेले फुकट. प्रत्यक्ष अन्न शिजवा आणि ज्या दिवशी आपले वडील म्हणा मामा काका कोण असतील ते गेले असतील त्या तिथीला त्यांच्या नावानी अन्नदान घाला. आता पुन्हा एक आव्हान आहे. काय? आम्ही अख्ख्या गावाला घालायला तयार आहे पण लोकांनी एक धाडा धरला. 10वं झालं गाव ज्या आपल्याला चालत नाही काऊन आणि तो कोण खाईल काय? मग महाराज 10व्याचं अन्न खाऊ नये का? खावं. खाऊ नये का? अजिबात खाऊ नये. तुम्ही म्हणा दोन्ही बाजूने कसं बोलतात? दोन्ही तसं. 10व्याच्या अन्नासारखं पवित्र अन्न नाही, 13व्याच्या अन्नासारखं शुद्ध अन्न नाही. का? ऐका, आपण केलेल्या
अन्नदानातून आपल्याला अर्ध पुण्य, त्यातलं अर्ध पुण्य पित्राच्या नावावर जमा होतं, म्हणून ते शुद्ध आहे, म्हणून ते पुण्यवान अन्न आहे. कोणी कोणी खावं, कोणी खाऊ नये. ज्याच्या गळ्यात जानवं आहे त्यांनी खाऊ नये, जो व्रतस्थ आहे त्यांनी खाऊ नये, जो काशी यात्रा करून आलेला आहे त्यांनी खाऊ नये, आणि जो एखाद्या विशिष्ट अधिकारी महापुरुष गुरुचा अनुग्रहित आहे की ज्याच्या तत्वात हे बसत नाही त्यांनी खाऊ नये. बाकी हे सोडून सगळ्यांना रेटायला चालतं, सगळ्यांना खायला चालतं. अन्नदान केलं की लगेच मित्राला प्राप्त होतं का? नाही. आता इथे एक बारकाई आहे, थोडीशी लक्षात घ्या. काय? जर तुम्ही 2000 लोकांना जेव घातलं, संकल्पच केला नाही, तुमच्या अन्नदानाचा फायदा नाही. 2000 लोक जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर हातात पाणी घेऊन ज्या माणसाच्या नावाने ते अन्नदान चालू आहे त्याच्या घरातल्या मुलाला मुलीला असं म्हणावं लागतं की या ठिकाणी जे अन्नदान केल्या जात आहे त्या अन्नदानाचं समग्र पुण्य आम्ही आमचे पितर अमुक अमुक यांना समर्पित करत आहोत. एकदा पाणी सोडायचं, पुन्हा हातात पाणी घ्यायचं, दोनदा पाणी सोडायचं, असा संकल्प केला तरच ते पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतं. आणि जर पुण्य आणि पाप दोन्ही समसमान असलं तर तुम्ही अन्नदानाच्या रूपानं केलेलं पुण्य, गोदानाच्या रूपानं, भूदानाच्या रूपानं, सुवर्णदानाच्या रूपानं, धनदानाच्या रूपानं, स्वरूप कोणतंही असू द्या, केलेलं पुण्य ते त्या व्यक्तीच्या खात्यावर जाऊन पडतं आणि त्यांनी पितराला मोक्ष मिळतो आणि त्यांना मिळालेला मोक्ष आपल्याला समाधान देतो. विठोबा या सगळ्या गोष्टी कोणाच्या जीवनात करायच्या आहेत गुरुजी? ज्या व्यक्तीच्या जीवनात त्रुट्या आहेत, ज्याच्या आचरणात त्रुट्या आहेत. अण्णांच्या आचरणात त्रुट्या नव्हत्या. समदर्शी जीवन होतं, पथदर्शी जीवन होतं, पारमार्थिक जीवन होतं, आध्यात्मिक जीवन होतं, सामाजिक जीवन होतं, त्यामुळे यांच्या जीवनात त्रुट्या नव्हत्या. आणि आस्त्या तरी नव्हत्याच, पण आस्त्या तरी आषाढीच्या दिवशी देह ठेवल्यामुळं ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ते सगळं धुवून गेलं, सगळं झाकून गेलं, काहीच करायची गरज पडली नाही. काय झालं यांच्या जीवनात? आजच्या अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे Thank you.